हा सुंदरसा मेकअप लुक फक्त 500 रुपयाच्या आतल्या प्रोडक्ट्सने केला आहे. विश्वास बसत नाहीये ना? या लुकसाठी कोणते कोणते मेकअप प्रोडक्ट्स वापरले आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. इथे मी ऑलरेडी स्किन प्रेप केलेली आहे. आता स्किन प्रेप म्हणजे काय तर CTM क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे. इथे मी कोणत्याही प्रोडक्टची ॲड करत नाहीये. मी हे स्वतः सिलेक्ट केलेले प्रोडक्ट आहेत जे बजेट फ्रेंडली आहेत आणि खूप छान आहेत. सध्या हिवाळा आहे आणि माझ्या स्किनला हायड्रेशनची गरज आहे. त्यामुळे मी इथे मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर वापरला आहे, ज्यामुळे माझ्या स्किनला छान हायड्रेशन मिळतं, सोबतच माझ्या स्किनला छान ल्युमिनस फिनिश देतो. मला डार्क सर्कल असल्यामुळे मी इथे LAचा ऑरेंज करेक्टर वापरला आहे आणि तो बोटाने छान ब्लेंड केला आहे. तुम्ही ब्लेंडर किंवा ब्रशने तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्याने डॅब डॅब मोशनमध्ये तुम्ही छान ब्लेंड करून घ्या. सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. यानंतर मी माझ्या स्किनच्या सेम कलरचा कन्सिलर शेड वापरलेला आहे. तो ऑरेंज करेक्टरला न्यूट्रलाइज करतो, ज्यामुळे माझी स्किनचा टोन इव्हन आउट होतो. मी असेच दर आठवड्याला फॅशन आणि ब्युटी रिलेटेड खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की व्हिडिओ कधी पोस्ट करते. मला थोडंसं कव्हरेज कमी वाटल्यामुळे मी पुन्हा सेम शेडचा कन्सिलर लावलेला आहे. कन्सिलर लावल्यानंतर मी माझ्या स्किनचा सेम टोन असलेला फाउंडेशन लावला आहे. आत्ता तुम्हाला हा हेवी किंवा येल्लो वाटत असेल, पण थोड्या वेळाने हा माझ्या स्किनच्या टोनला मॅच होईल. इथे मी फाउंडेशन ड्रॅग न करता फक्त ब्रशने डॅब डॅब मोशनमध्ये ॲप्लाय केलेला आहे. ब्रशने अजिबात घासलेला नाही. डॅब डॅब मोशनने लावल्यामुळं काय होतं की स्किनला छान कव्हरेज मिळतं. फाउंडेशन लावताना नेकला देखील लावा. गळ्याला लावायचं अजिबात विसरू नका, नाहीतर फेस आणि तुमचा गळा हा वेगवेगळा दिसतो. यानंतर मी कॉम्पॅक्टने माझं फाउंडेशन छान सेट केलं आहे.
इथे मी कॉन्टोरिंगसाठी माय ग्लॅमचं कॉन्टोर पॅलेट वापरलेलं आहे. कॉन्टोर शेड सिलेक्ट करताना कधीही तुमचा जो काही स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा 2 शेड डार्कर असावा. आज मी सिंपल आय मेकअप दाखवणार आहे जो कोणालाही जमेल. इथे मी क्रोम अँड मॅट ट्विन आय शॅडो पेन्सिलने हा आय मेकअप केलेला आहे. याच्या एका साईडला मॅट आय शॅडो आहे तर दुसऱ्या साईडला मेटॅलिक आय शॅडो आहे. आधी मी मॅट शेड लावून छान ब्लेंड केलेला आहे. यानंतर मी सेंटरला बघून माझ्या डोळ्याचा जो काही आयबॉल आहे त्याच्यावरती फक्त सेंटरलाच मेटॅलिक आय शॅडो लावलेली आहे. आजचा आय मेकअप हा सिंपल असल्यामुळे मी आयलाइनर देखील सिंपलच लावलेला आहे. इथे मी स्विस ब्युटीचं काजळ घेतलेलं आहे आणि त्याच्याने सिंपल आयलाइनर लावलेला आहे. अगदी तसंच खाली देखील लोअर लिडला मी सिंपल काजळ लावलेलं आहे. आता माझं फाउंडेशन छान सेट झालेलं आहे. मला आता माझे काही फीचर्स हायलाइट करायचे आहेत. त्यासाठी मी लायटर कन्सिलर वापरलेला आहे. यानंतर मी आयब्रो डिफाईन करत आहे. यासाठी मी फेसेस कॅनडाची आयब्रो पेन्सिल वापरलेली आहे.
इथे मी लिपस्टिक न वापरता लिप लायनर वापरलेला आहे। आधी मी लिप लायनरने माझ्या लिप्सला बॉर्डर करून तो आतल्या साईडला बोटाने ब्लेंड केलेला आहे। हाच शेड मी ब्लशर म्हणून देखील वापरलेला आहे। आणि त्यावरती छान लिप ग्लॉस लावलेला आहे। सिंपल, मिनिमल, बिगिनर फ्रेंडली हा मेकअप आहे। तुम्ही जर ब्राईड असाल किंवा ब्राईडमेड असाल, कॉलेज गर्ल असाल, कोणीही हा मेकअप करू शकतो आणि प्रोडक्ट देखील अफोर्डेबल आहे, म्हणजेच काय तर 500 रुपयाच्या आतले आहेत। हा आहे फायनल लुक। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये। बाय बाय।